Let us all arise in the presence of God. सर्वजण प्रभूच्या सानिध्यात उभे राहूया. Thank you, Jesus. Hallelujah. धन्यवाद येशू. Worship you, God. We are here to worship the King of Kings and Lord of Lords this day. आज आपण या ठिकाणी आलो तर राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूची भक्ती And His करण्याकरिता. mighty presence is in the midst of us this time. हे सर्वसमर्थ उपस्थिती आपल्यामध्ये आहे. Let's close our eyes डोळे बंद करूया and pour out your heart before the King of Kings this morning. राजांच्या समोर आपल्या हृदयाची ओतणी करूया. Maybe you're standing discouraged कदाचित in this तुम्ही place. निराश या ठिकाणी उभे असाल. Maybe you're in need and you're asking something to God. कदाचित तुम्हाला काही गरज आहे, तुम्ही देवाकडे काहीतरी मागत आहात. Just close your eyes and ask God whatever you're needing this morning. डोळे बंद करूया. आपली जी काही गरज आहे प्रभूकडे मागूया. Thank you, Lord. Thank you, Jesus. We come to your throne of grace, O God. प्रभू तुझे आभार मानतो. तुझ्या कृपेच्या राजस्थानाकडे आम्ही येतो. Worship you, Jesus. येशू आमची उपासना भक्ती करतो. Thank you, God. देवा धन्यवाद. Maybe you're standing here and asking God, Lord, change my situation. कदाचित तुम्ही या ठिकाणी उभे आहात आणि म्हणत आहे परमेश्वर माझी परिस्थिती बदल. You're asking, Lord, take away all my sickness म्हणत असेल प्रभू माझे सर्व आजार काढून टाक. and help me, God, to move forward in my life. प्रभू मला सहायता कर की माझ्या जीवनात मी पुढे जावं. Every negativity around me, Lord, how I can survive. प्रभू माझ्या अवतीभोवती सर्व नकारात्मक गोष्टी आहेत, मी कसं काही जगू. This morning, God wants to talk to your heart. आज सकाळी देवाला तुमच्या हृदयाशी बोलायचं आहे. This morning, God wants to tell you something to do. आज सकाळी देवाला तुम्हाला सांगायचं काहीतरी कर. He is saying, change your prayers this morning. आज सकाळी तो म्हणत आहे तुमच्या प्रार्थना बदला. Change your asking in the presence of God this morning. आज सकाळी प्रभूच्या सानिध्यात तुम्ही जे मागता ते मागण्याची पद्धत बदलून टाका. And change your prayers. तुमच्या प्रार्थना बदला. He's saying to change yourself first. पहिलं तो म्हणत आहे स्वतःला बदला. Change everything within yourself first. तुमच्या अंतर्यामामध्ये जे काय आहे स्वतःला बदला. And you will see the situation is going to change in your life. तुम्ही पाहताल की तुमच्या जीवनाची परिस्थिती बदलेल. So let's close our eyes, lift your holy hands in the presence of God this time. डोळे बंद करूया, आपले बाहू उंच करूया. Don't expect others to change for you. अपेक्षा करू नका तुमच्यासाठी समोरच्या व्यक्तीने बदलावं. When God is telling you to do something, do it by yourself. ज्यावेळेस सांगतो तुम्हाला काहीतरी करण्याकरिता तुम्ही स्वतः ते करा. And He will help us to do it. तो आपल्याला मदत करेल ते करण्याकरिता. Because you belong to the Almighty God. कारण आपण सर्वसमर्थवान देवाचे आहोत. When we say that we are children of God, त्यास आपण म्हणतो आम्ही देवाचे लेकर. we need to be like Him. आपण त्याच्यासारखं असलं We पाहिजे. can't be others. आपण इतरांसारखं असू We can't be नये. like this world. या जगासारखं आपण असू नये. So let's humble ourselves before Him स्वतःला त्याच्या समोर नम्र करूया. and say, Lord, आणि या प्रभू change me this morning. मला तू बदल आज सकाळी. Help me this morning. मला मदत कर आज सकाळी. Worship you, God. Hallelujah. उपासना भक्ती करतो. Thank you, हालेलुया. Jesus. धन्यवाद येशू. We worship you, Jesus. येशू आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. मेरे अंदर तेरी आदतों को भर दे. मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे. मेरे अंदर तेरी आदतों को भर दे.
पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको मैं ना करूं मेरे मन की, दौड़ूं तेरी मर्ज़ी को। मैं ना करूं मेरे मन की, दौड़ूं तेरी मर्ज़ी को। लग जाए ऐसी लत तेरी, कुछ और ना अब रिझाए, तेरी हर ख्वाहिश को मैं अपनी आदत बना लूं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। तेरी हर ख्वाहिश को अपनी आदत बना लूं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे। यीशु, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे। मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। Yes, so Lord, fill us with your spirit this morning. तुझ्या सगळ्याची आत्मा आम्हाला भर. Lord, help us to empty ourselves before you, Father God, आम्ही सगळं तुझ्यापुढे रिक्त करू. and fill us with your mighty presence, God. तुझ्या सर्व समर्थ उपस्थित आम्हाला भर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Let's lift our hands towards heaven. आपला हात स्वर्गाकडे करूया. ऐसा तू भर दे, ऐसा तू भर। आइए अपने हाथों को ऊंचा उठाए, सब मिलकर और together. तुझसा बना दे प्रभु, तुझसा बना दे, तुझसा बना दे।
ऐसा मुझको बना, तेरी हर ख्वाहिश को मैं अपनी आदत बना लूं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे। The song says, गीताचे बोल आहेत, मुझे बदल परमेश्वर। Lord, you fill me, change me. This morning, if you really want to change yourself, आज सकाळी जर स्वतःला बदलायचं असेल, just lift your both the hands towards heaven. आपले दोन्ही हात वर I know करूया. it's very difficult for you all. मला माहितीये कठीण आहे आपल्यासाठी. हम ही क्यों चेंज हो ना, बाजू वाला भी चेंज होना चाहिए। Why should I change myself? Other people should पहले change उन्होंने करना themselves. चाहिए, फिर हम करेंगे। First they should do, then I'll do. Why they are behaving that way with us? ते आमच्या संगती असे का वागतात? So why should I forgive? मी त्यांना क्षमा का करावी? Why should I first, Lord? Why should I first? मी पहिलं का क्षमा करावी? God is saying ते म्हणत आहे, you should do first and you will see the miracle first. पहिलं तुम्ही केलं पाहिजे. तुमच्या जीवनात पहिला चमत्कार तुम्ही So पाहाल. just let's lift our holy hands towards heaven. आपले हात वर स्वर्गाकडे करूया. मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे। Hallelujah! Thank you, Jesus. धन्यवाद येशू. We worship you, God. आज उपासना भक्ती करतो. He is the Lord who is not changed. तो देव आहे जो न बदलणारा. He is same yesterday, today, and forever. काल आज जीवन आणि तो एक सारखाच So when He आहे. tells you to do something, जास्त तुम्हाला काय करायला सांगतो, He will give you strength to do it. ते करण्याकरिता ताकद तुम्हाला तो देईल. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So let's allow the Holy Spirit to change ourselves this morning. आज सकाळी पवित्र आत्म्याला वाव देऊ की त्याने आपल्याला बदलावं. Just turn to your neighbor त्या बाजूच्या व्यक्तीकडे पहा, and tell, त्यांना सांगा, this is the day आजचा हा that दिवस the Lord has प्रभूने made, बनवला आहे. and I'm gonna, मी काय करणार? हा? I'm gonna rejoice in the presence of God. रोजच्या सानिध्यात मी आनंद I'm not करणार. going to be sad. मी गप्प बसणार नाही. I'm not going to be sad, मी दुःखी होणार नाही. but I'm going to rejoice in the presence of God. प्रभूच्या सानिध्यात मी आनंद I'm करेल. going to change myself, मी स्वतःला बदलेल. and I give all the glory to Him. मी सर्व गौरव त्याला So देईल. let's praise Him. चला आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. Thank you, God. गाऊया. This is the day that the Lord has made. I will rejoice and be glad in it. This is the day that the Lord has made. I will rejoice and be glad in it. Rejoice in the Lord.
आपला पाय घ्यायचा सैतानाला आपण तुडू शकतो. काय बोलता तुम्ही? व्हॉट आर यू सेइंग? Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So many times so difficult when we go out of this church and fight with sin. पुष्कळशा चर्चच्या बाहेर गेल्यानंतर सैतानाशी लढाई करणं कठीण जातं. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू फाइट अगेन्स्ट द डेव्हिल. Why? Because we think this atmosphere is just only in the church. आपलं वाटतं हे वातावरण फक्त चर्च मध्येच असतं. It's not like that. असं नाही हो. Every day, in every situation, we need to tell Satan that I can fight with you in the mighty name of Jesus. प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेस प्रत्येक परिस्थितीत सैतानाला सांगितलं पाहिजे येशूच्या पराक्रमी नावाने मी तुझ्या विरुद्ध लढू शकतो. Because God has given us the mighty name in our life. कारण ते पराक्रमी नाव देवाने आपल्या जीवनात दिलेलं And आहे. that name is, ते नाव आहे. that name is. ते नाव आहे. So let's lift his name on high this time यासोबत त्याचं नाव उंचावूया. and take his grace upon our life. आपल्या जीवनात त्याची कृपा घेऊया. मृत्यूच्या खाचीतून काढे मला, काढे मला, काढे मला. अहो, मृत्यूच्या खाचीतून काढे मला, काढे मला, त्याने काढे मला. आणि प्रेमावर साधले मला. येशू, येशू,
ourselves, ज्यावेळेस आपण स्वतःला बदलतो, and instead of murmuring and grumbling, कुरकुर न करता when we choose to praise and thank God, त्याच निवड करतो आपण देवाचे आभार मानणार आहोत, त्याची स्तुती करणार आहोत. situation around will change. अवतीभोवतीची परिस्थिती बदलेल. Because God is good. त्याचं कारण देव Huh? God is good all the time. and all the time. God is good. Many times पुष्कळशा वेळेस we become bad because of some situation. परिस्थितीमुळे आपण वाईट वागतो, वाईट बनतो. We don't always behave in a good manner. चांगल्या प्रकारे आपण नेहमीच वागत नाही. You know why this happens? तुम्हाला माहिती असं का होतं? Why we can be all the time good like God? देवासारखं सर्व सदा आपण का चांगलं राहू शकत नाही? Because we disconnected from Him. कारण आपण त्याच्यापासून आपला So संपर्क तोडला easily we आहे. get disconnected from the presence of God. देवाच्या सानिध्यातून आपण सहज दूर निघून जातो. So when you think that you're a child of God, you will be always connected to your Father. त्याच्यामध्ये आम्ही देवाचं मूल आहे, नेहमीच तुम्ही प्रभूच्या सानिध्यात राहाल, त्याला And you जुडलेले will राहाल. always try to change yourself first. तुम्ही पहिलं स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करता. You'll not expect others to be changed for you. तुम्ही अपेक्षा करत नाही की इतरांनी तुमच्यासाठी बदलावं. And God will do the miraculous things in your life. देव तुमच्या जीवनात चमत्कार Because गोष्टी He is करेल. good. कारण तो चांगला And He's आहे. good all the time. सदा सर्वदा चांगला आहे. God is good all the time. He put a song of praise in this heart of mine. God is good. God is good.
yourself a children of God, जर तुम्ही स्वतःला म्हणता आम्ही देवाचे लेकर then आहोत, there is no option to be good. मग पर्यायच नाही, पण चांगलंच राहायचं. सांगा शेजाऱ्याला पर्यायच नाहीये. Tell your neighbor, there's no option. पर्यायच नाहीये. There is no option. Don't look at us. Tell each If other. you call yourself a children and child of God, जर तुम्ही स्वतःला देवाचं लेकरू, देवाचं मूल म्हणता, काय पण असं काय बोलता तुम्ही? what you are talking anything, sister मला काय Esther. माहिती आमच्या आजूबाजूचे लोक कसे आहेत. You don't know how the people around me are. आम्हाला राग नाही आला तरी राग आणून देतात. If you don't feel like to be angry, they make us angry. But you are a child of God. अहो तुम्ही देवाचं मूल आहात ना, Behave like him. त्याच्यासारखं वागा. You be good, तुम्ही चांगला राहा, front person will change. समोरचा व्यक्ती बदलेल. There is no option. पर्याय नाही. Try to understand the strategy of living God. देवाच्या जिवंत देवाची रणनीती समजा. उगीचच काहीतरी सांगितलं नाहीये वचनामध्ये. Just is not tell for the sake of telling in the world. You keep my commandments, तुम्ही माझ्या आज्ञा पालन करा, and I will do the greater things for you. तुमच्यासाठी मी महत्कृत्य करेल, So महान it's गोष्टी first करेल. me. पहिलं मी. I know it's difficult. Many times it's difficult. माहिती आहे मला कठीण आहे पुष्कळच्या वेळेस, But His grace is enough for us. पण त्याची कृपा आपल्यासाठी पुरेशी His grace आहे. is enough for us. त्याची कृपा आपल्यासाठी पुरेशी He will आहे. help us to do anything with anybody. He can make us humble. कुणाबरोबर कुठेही तो आपला स्वतःला नम्र करेल. Amen. Amen. क्योंकि पता है उसने क्या किया है हमारे लिए. Do you know what he has done for us? He made himself zero for us. आपल्यासाठी त्याने स्वतःला शून्य केलं. He made himself empty on the cross of Calvary. कॅलरीच्या वधस्तंभावर स्वतःला त्याने आपल्यासाठी रिक्त असं केलं, रिकामं क्या आज केलं. हम अपने आप को उसकी प्रेजेंस में शून्य कर सकते हैं? Are you ready to make ourselves zero in his presence? This question I'm asking myself every day, दररोज हा प्रश्न मी स्वतःला विचारते. and I know it's very difficult, मला माहिती आहे कठीण आहे, very difficult. फार कठीण आहे. But I said, Lord, म्हणाला देवा, just take away everything that is which belongs to me, what I am, माझ्या जीवनामध्ये सर्व काढून टाक जे माझं आहे, जे मी आहे. and make me zero in front of you. तुझ्या पुढे मला शून्य कर, रिक्त मुझे कर. खाली कर दे परमेश्वर, लॉर्ड एम्प्टी मी, ताकि मैं भर पाऊं तेरी आत्मा से, so that I can fill myself और with जो your तू spirit. चाहता है Whatever you want, वो मेरे जीवन में भर, let it जीवन happen में in हो. my life. So आइए अपने हाथों को ऊंचा उठाएं. Let's lift our hands up. Close your eyes. डोळे बंद करूया. Don't look here and there. इकडे तिकडे पाहू This is नका. your time with the presence of God. देवाच्या सानिध्यामध्ये ही तुमची वेळ आहे. This is not someone else's time. Don't look the front person or the side person. ही इतर कुणाची वेळ नाही. तुमच्या पुढे मागे आजूबाजूला कुणा व्यक्तीकडे पाहू नका. It's your personal encounter with God. हा तुमचा वैयक्तिक देवाबरोबर नातेसंबंध आहे, Thank you, तोंड तोंड Jesus. भेटण्याचा. Thank you, Lord. We worship you. We give all the glory. प्रभू, सर्व गौरव तुला देतो. Spirit of God, we welcome you in this place. तूने किया खाली अपने आप को, थोड़ी सा है महिमा, होकर खुदा की
So raise the hands. Yes, your spirit will lead me on, God. होय प्रभू तुझा आत्मा मला चालवेल. Pour of your love. And I will soar with you. Your spirit lifts me up. In the power of your Lord, and when my eyes let me see your face, to face the knowledge of your love as you live in me. Lord, renew my mind as your will unfolds in my life, living every day as every day, by the power of your love. And I will soar with you. Your spirit lifts me up by the power of your love. And I will soar with you. The spirit lifts me up in the power of your Hallelujah! Hallelujah. Let us give a big clap and offering unto King of Kings and Lord of Lords. राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभूला जोरदार He टाळ्यांचा अर्पण reigned करूया. over us. तो आपल्यावर राज्य करतो. Thank you, God. Thank you, Jesus, for your sweet presence in the midst of us. प्रभू येशू, प्रभू आभार मानतो तुझी मधुर उपस्थिती आमच्यामध्ये आहे. Lord, we just submit and surrender ourselves into your mighty hand. प्रभू आम्ही तुझ्या अधीन होतो, स्वतःला तुला समर्पण करतो. Thank you, Lord, for speaking to our hearts this आमच्या morning. हृदयाशी आज सकाळी तू बोललास, आभार मानतो. We offer our praises and the sacrifices into your presence. तुझ्या उपस्थितीमध्ये आमची स्तुती, आमचं अर्पण आम्ही करत Let your name be आहोत. glorified. तुझ्या नावाचं गौरव होऊ We दे. give all glory, honor, and praise to your name. सर्व मान सन्मान गौरव आम्ही तुझ्या Thank नावाला you, देतो. Jesus. धन्यवाद येशू. आहे I request Reverend S.G. Cole to please come on the stage. रवण शिकवलेला विनंती करतो की त्यांनी बेदीवर यावं. We are so glad to let you know that Amira Vishwajit Gaikwad has received this medal for Sports Day on 14th November 2024. 14 नोव्हेंबर 2024 साली अमेरा विश्वजित गायकवाड हिला हे पदक मिळालेलं आहे. टाळ्या वाजूयात याच्यासाठी. If your children receive such kind of individual awards, we want you to come bring it in the house of the Lord, and we will be very glad to felicitate them in the presence of the Lord for the glory of God. तुमच्या मुलांना जर वैयक्तिक असं काही बक्षीस मिळाले असेल तर कृपा करून प्रभूच्या घरामध्ये घेऊन या, जेणेकरून प्रभूच्या घरात आपण त्यांचा सत्कार करू There is देवाच्या a गौरवासाठी. dedication of the baby. May I request Mr. and Mrs. Shreyas Mari to come along with their baby Ivan. बाळाचं समर्पण आहे. मिस्टर अँड मिसेस श्रेष माळे यांना विनंती की त्यांनी यावं. We do not baptize children, as the condition for baptism is that candidates should repent and have faith in God. आपण लहान बाळांचा बाप्तिस्मा करत नाही, कारण त्याची अट आहे की लहान बाळाने पश्चाताप केला पाहिजे आणि पाण्यामध्ये गेले And पाहिजे. children cannot do either of these. लहान बाळ याच्यापैकी काहीच करू शकत नाही. But the word of God teaches us to dedicate our children unto the Lord. देवाचं वचन आपल्याला शिकवून देते की आपल्या लेकराचं आपण प्रभूला समर्पण In the करू. Old Testament, Hannah brought baby Samuel in the house of the Lord to be dedicated. जुन्या करारामध्ये आपण पाहतो की हन्नाने बाळ शमूएलला आणलं आणि प्रभूच्या घरात In समर्पण the New केलं. Testament, Mary and Joseph brought baby Jesus on the 8th day to be dedicated. नवीन करारामध्ये आपण पाहतो योसेफ आणि मरियला येशू ख्रिस्ताने
येशू ख्रिस्ताला ते घेऊन आले ज्यावेळेस तो 8 दिवसाचा When होता. Jesus wanted to teach a lesson of humility to the disciples, शिष्यांना ज्यावेळेस नम्रतेचा धडा येशूला शिकवायचा he होता took a child among them आणि त्यांच्यामध्ये बालकास बोलवलं. and he said that unless and until you become like this child, you cannot enter the kingdom of म्हणून God. जोपर्यंत बाळकासारखे होत नाही तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. Many disciples prohibited the parents to from bringing the children to the Lord. पुष्कळ शिष्याने त्या बालकास दटावले. But Jesus said to them, येशू त्यांना म्हणाला unless and until you become like this child, you cannot enter the kingdom of जोपर्यंत God. तुम्ही बालकासारखे होत नाही देवाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार In like नाही. manner, these parents have come to dedicate their child to the Lord. त्या वचनाधारित आई वडील या बाळकाचं समर्पण As a करण्याकरिता servant of आले. God, I would like to ask some questions to them. देवाचा सेवक या नावाने मला काही प्रश्न विचारायचे Do you believe आहेत. that God has blessed you with this child? तुझा विश्वास आहे की देवाने हे मूल देऊन तुम्हाला आशीर्वाद केला आहे. Do you want to dedicate this child to the Lord? तुम्हाला या बाळाचं समर्पण प्रभूला करायचं आहे का? Do you make a commitment to God before this church that you will live an exemplary life before this child and bring this child regularly to the house of the Lord so that at the right age he will accept the Lord Jesus Christ as his personal या Savior? मंडळीसमोर तुम्ही अभिवचन देता की त्याची वाढ तुम्ही प्रभूच्या वचनात कराल जेणेकरून योग्य वयात आल्यानंतर तो प्रभू येशूचा वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकार करेल. Church, since the parents have given all affirmative answers, shall we all stand in the presence of the Lord and let us dedicate that child to the Lord? मंडळी आई वडिलांनी सर्व होकारात्मक उत्तर दिल्या कारणाने आपण प्रभूच्या सान्निध्यात उभे राहूया आणि या बाळाचं समर्पण करूया. Ivan, I dedicate your tender life to the Lord. May you grow in wisdom, in stature, and in the favor of God and man. Gracious Heavenly Father, we thank you for sending Ivan in this family. Lord, I pray that even as he grows at the right age, he will accept you as his personal Savior. Till that extent, we dedicate Ivan in the name of the Father, Son, and the Holy Ghost. Accept our dedication, we pray. Amen. आमेन. From this time onwards, Ivan does not belong to you. He is God's Ivan. इथून पुढे आहे पण तुमचा राहिलेला नाही तो देवाचा आहे. But as a servant of God, पण देवाचा सेवक या नात्याने can I hand over God's Ivan into your care to be taken care on behalf of God? देवाच्या वतीने त्याचं संगोपन करण्याकरिता तुमच्या स्वाधीन मी करू का? Accept God's Ivan in the name of the Father, Son, and the Holy Ghost. तुझा पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने आयबनचा स्वीकार करा. Gracious Heavenly Father, we thank you for these parents. प्रभू परमेश्वर आई वडिलांबद्दल तुझे आभार मानतो. They have taken a great responsibility to take care of your Ivan. तुझ्या आयबनची जबाबदारी त्यांनी घेतली And they आहे. admit that they cannot do it by their own skill and strength and money. प्रभू त्याने मान्य केले की परमेश्वर ते स्वतःहून त्याचे संगोपन करू So Lord, शकत I pray नाही. to thee that you will cover them with your grace, fill them with your power, with your anointing. प्रभूच्या कृपेने सामर्थ्याने अभिषेकाने त्यांना भर. Let them live such an exemplary life before Ivan that Ivan will see God's love in their lives. आदर्श जीवन त्यांना जगू दे जेणेकरून आयबन देवाचं चारित्र्य त्यांच्यामध्ये And will पाहिजे. accept Jesus Christ as his personal Savior at the right age that you have designed for his life. प्रभू योग्य वयामध्ये आल्यानंतर तुझ्या इच्छेनुसार तो प्रभू येशूचा स्वीकार I pray करेल. to thee for these parents. आई वडिलांसाठी मी प्रार्थना करतो. The vow that they have made to you before this church. या मंडळीसमोर जे अभिवचन त्याने दिलं आहे You will grant them your grace to fulfill those vows. प्रभू तुझी कृपा तू देशील की जे अभिवचन पूर्ण And let करतील. this family be a blessing, Lord. हे कुटुंब आशीर्वादित And होते. let Ivan be a blessing to this family. आई पण त्यांच्या कुटुंबासाठी आशीर्वाद होते. We as a church, we bless this family in the name of the Father, Son, and the Holy Ghost. मंडळी ना त्याने पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने या कुटुंबाला मी आशीर्वादित In Jesus' करतो. name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Caitlin, I dedicate your tender life to God. May you grow in wisdom, in stature, and in the favor of God and man. Gracious Heavenly Father, we thank you, Lord, that you have blessed this family with Caitlin. Lord, we ask your blessings upon this child, Caitlin. Caitlin, may you grow in the stature of God, and may you see the divine nature of God in the life of the parents. And let Caitlin accept Jesus Christ as her personal Savior in the right age that you have decided for her. We dedicate your Caitlin in the name of the Father, Son, and the Holy Ghost. Accept our dedication, we pray. In Jesus' name we pray. आमेन. Amen. Caitlin belongs to God from now onwards. इथून पुढे केटलीन देवाची आहे. As a servant of God, देवाचा सेवक या नात्याने can I hand over God's Caitlin into your care to be taken care on behalf of God? देवाच्या वतीने केटलीनला तुमच्या स्वाधीन करू का तिचं संगोपन करण्याकरिता? Accept God's Caitlin in the name of the Father,
Son, and the Holy Ghost. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने केटलीनचा स्वीकार करा. मंडळी आपला हात त्याच्याकडे करूया आणि प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we thank you for these parents. कृपळ परमेश्वर आई वडिलांबद्दल तुझे आभार मानतो. They have taken a great responsibility to take care of your Caitlin. प्रभू त्यांनी मोठी जबाबदारी घेतली तुझ्या केटलीनचे संगोपन And they करण्याकरिता. admit that they cannot take care of Caitlin without your care, without your anointing, and without your power. प्रभू त्यांनी मान्य केले की तुझ्या सामर्थ्याने तुझ्या अभिषेकाने तुझ्या कृपेशिवाय ते काही करू शकत Fill नाही. them with your power, with your anointing. तुझ्या सामर्थ्याने अभिषेकाने त्यांना Let their भर. lives be so exemplary for Caitlin. केटलीनसाठी त्यांचं जीवन एक That आदर्श बनू दे. Caitlin will see God's nature in the lives of the parents. पालकांच्या जीवनात परमेश्वराचा ती स्वभाव पाहिल. And Lord, I pray to thee प्रभू मी प्रार्थना करतो that you will take care of every need of these parents concerning the growth of Caitlin. केटलीनच्या संगोपनाकरिता प्रत्येक गरजांचा पुरवठा या आई You वडिलांना will करशील. grant them grace that they will be able to fulfill all the vows that they have made to you before the church. प्रभू त्यांना कृपा देशील की मंडळीसमोर जे अभिवचन त्यांनी दिले ते सर्व पूर्ण And करतील. let Caitlin be a blessing to this family. केटलीन या कुटुंबासाठी आशीर्वादित होते. We as a church, we bless this family in Jesus' name. मंडळींना त्याने येशूच्या नावाने या कुटुंबाला आम्ही आशीर्वादित करतो. Amen. आमेन. It is such a joy and pleasure to share the word of God. किती मोठा आनंद आहे देवाच्या वचनाची सहभागिता We have करणे. been looking at the names of God through the Bible. पवित्र शास्त्रातून देवाची जी नावं आहेत त्याच्याकडे आपण पाहत आहोत. निर्णय केला I आहे. believe that as we are studying the names of God throughout the Bible, I believe that we all have experienced the blessings and the power of God. Have आता you विश्वास आहे की experienced it? देवाच्या नावाचा आपण अभ्यास करत असताना तुमच्या जीवनात Have you- देवाचा सामर्थ्य आणि आशीर्वाद तुम्ही स्वीकारले Have आहेत. you experienced the power and the blessings of God? तुम्ही अनुभव घेतला का देवाच्या सामर्थ्याचा आणि आशीर्वादाचा. We are going to look at another name from the Bible. पवित्र शास्त्रातील अजून एक नाव आपण पाहणार आहोत. In Ezekiel chapter number 48, verse number 35, the last verse of the book of Ezekiel. एजिकेल याचा 48 अध्याय 35 वचन जे शेवटला आहे. It was around about 18,000 measures, and the name of the city from that day shall be the Lord is there. एजिकेल याचा 48 अध्याय 35 वचन या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र 18,000 हात असावे. या नगराचे नाव येथून पुढे यहोवा शामा तेथे परमेश्वर आहे. It talks about the Jerusalem. It gives information of the Jerusalem, and the word of God says, from that day, the name of the Lord of the Jerusalem will be the Lord is there. यरुशलेम बद्दल बोलत आहे. देव म्हणत आहे की त्या दिवशी इथून पुढे यरुशलेमेचं नाव असेल तेथे परमेश्वर आहे. Jehovah Shammah, the Lord is there. यहोवा शामा तेथे This is परमेश्वर the आहे. name that provides or that gives us the assurance that the Lord is there with us. Hallelujah. हे जे वचन आपल्याला खात्री देते की परमेश्वर तेथे Do you आहे. believe that the Lord is there with us? आपण विश्वास ठेवतो का परमेश्वर आपल्या The बरोबर Lord आहे. has been with us throughout the 10 months of the year 2024 till now. 2024 सालामधल्या 10 महिने परमेश्वर आतापर्यंत And आपल्या He बरोबर is आहे. there with us now. आताही आपल्या बरोबर तो And आहे. He is going to be there with us in the coming 2 months of this year 2024. Hallelujah. आणि येणारे तो 2 महिने आहेत 2024 सालाचे तो आपल्या बरोबर असणार And आहे. because of this promise of God, देवाचे अभिवचन that the आपल्याला असल्या Lord कारणाने is there with us. तेथे परमेश्वर आपल्या बरोबर It आहे. gives us the courage. It gives us the power to face every adverse situation and move in the power of God from victory to victory, from glory to glory. ते आपल्याला हिम्मत देत आहे. ते आपल्याला सामर्थ्य देत आहे. विजयातून विजयात गौरवातून गौरवात पुढे In जाण्याकरिता. Psalm chapter 46, we have a famous psalm that I love the very most because it gives us the hope and the comfort in the midst of adverse situation in our lives. स्तोत्र 46 मला फार आवडतं कारण आपल्या जीवनामध्ये विरोधात्मक परिस्थिती येते त्यावेळेस देव आपल्याला सांत्वन देतो, आशा देतो. Shall we all stand in the presence of the Lord? सर्वजण प्रभूच्या सानिध्यात उभे And we are राहूया. going to read Psalms 46. आपण स्तोत्र 46 वाचणार आहोत. Beautiful psalm. सुंदर असं And स्तोत्र. we are going to read it together. You can read it in Marathi, in Tamil, in Malayalam, in Hindi, whatever language. आपण एकत्र मिळून ते वाचणार आहोत. मग तुमची भाषा कोणती असो, मराठी, हिंदी, मल्याळम, तामिळ, इंग्लिश, गुजराती काय असेल ती भाषा And let us read it together. एकत्र मिळून आपण वाचणार आहोत. Psalms 46. Have you found it? Psalms 46? Yes. स्तोत्र 46 तुम्हाला मिळाला आहे का? God is our refuge and strength, a very present help in trouble. Therefore will not we fear, though the earth be removed, and though the mountains be carried into the midst of the sea,
Though the waters thereof roar and be troubled, though the mountains shake with swelling thereof, there is a river, the streams whereof shall make glad the city of God, the holy place of the tabernacles of the Most High. God is in the midst of her. She shall not be moved. God shall help her, and that right early. The heathen raged, the kingdoms were moved. He uttered his voice, and the earth melted. The Lord of hosts is with us. The God of Jacob is our refuge. Come, behold the works of the Lord, what desolation he hath made in the earth. He maketh war to cease unto the ends of the earth. He breaketh the bow and cutteth the spear in asunder. He burneth the chariot in the fire. Be still and know that I am God. I will be exalted among the heathen. I will be exalted in the earth. The Lord of hosts is with us. The God of Jacob is our refuge. Shall we clap our hands and give glory to the Jehovah Shammah? God is टाळ्या वाजवा, यहोवा there. क्षमा तेथे I think we परमेश्वर can आहे. give a louder clap to the King of Kings and the Lord of मला Lords. वाटतं अधिक जोरदार टाळ्या आपण वाजू शकतो राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू करिता. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यात आसन ग्रहण करूया. It's a wonderful psalm that where it talks about what God can do when He is in the midst of His people. अद्भुत स्तोत्र आहे ज्या देव त्याच्या लोकांमध्ये असतो. देव काय करू When we look शकतो. at the background of this psalm, या स्तोत्राचं आपण जर पार्श्वभूमी the northern पाहिली, kingdom of Israel was sieged by the Assyrian, and the king Sennacherib, who was the king of the Assyria, and this kingdom of Assyria was feared and was ruthless, and every nation that they came and sieged, they attacked that nation. आपण पाहतो की जे उत्तर भाग आहे यरुशलेमचा, आपण त्या ठिकाणी पाहतो की जो आशुरचा राजा होता त्यांच्यावरती हल्ला करत असे, त्यांना तो त्यांच्या ताब्यात घेत असे, आणि जो राजा होता त्याची इतकी दहशत होती, लोक घाबरत होते आणि ते फार क्रूर प्रमाणे वागत This असे. Assyrian kingdom was so ruthless, so fearful that the kingdoms that they attacked, they were so afraid that they decided that we surrender to you rather than to die at your hands. इतकी दहशत त्या आशुराच्या राजाची होती की लोक म्हणत होते आम्हाला मरण्यापेक्षा आम्ही स्वतःला तुमच्या हातामध्ये देतो. The Assyrian kingdom, when they attacked any nation, they killed the people and they plucked out, they stripped out the flesh of the people and they hanged it on the walls of that nation, telling that if anybody would dare to stand against us, we will make your estate like this. आणि आशुराचा राजा जो आहे लोकांना त्या ठिकाणी ठार मारत असे, त्यांच्या शरीराची चमडी काढत असे, त्या भिंतीवर लावत असे, त्या राज्याला दाखवत असे, तर कुणी आमच्या बरोबर लढाई करायला आले तर तुमची पण हालत आम्ही अशीच करू. I do not know what situation you might be going through in your life this morning. मला माहित नाही सगळे तुमच्या कोणत्या परिस्थितीतून चालला You may not आहात. be attacked by a nation or Assyrian kingdom with sword and with arrows and bows and chariots. मला आज आपल्यावरती हल्ला होत नसेल, राजा आपल्यावरती हल्ला करत नसेल, तलवार घेऊन, बाण घेऊन किंवा रथ घेऊन, Maybe you are surrounded with sickness and with work pressure, with financial problem, with problems at home on one side only, and it seems to be like the army that is attacking you. कदाचित तुमच्या हल्ला झाला असेल, तुमच्या जीवनामध्ये आजार आला असेल, तुमच्या कामाच्या ठिकाणी आर्थिक अडचणीला तुम्ही तोंड देत असाल, वेगवेगळ्या संकटाला त्रास देत असाल, आणि तुम्हाला वाटलं असेल की हा शत्रू माझ्या अवतीभोवती But आहे. because of Jehovah Shammah, the Lord is there with you. You shall not be moved, but you shall receive the blessings of God to the name of Jehovah Shammah. जेव्हा क्षमा देव तुमच्या बरोबर आहे, तुम्ही ढळणार नाही, पण त्या देवाच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. Psalms 46 verse 1 to 3 talks about Jehovah Shammah is our refuge. स्तोत्रसंहिता 46 1 ते 3 वचनामध्ये सांगितलं परमेश्वर आपला आश्रय आहे. Verse 1, the word of God says that God is our refuge and strength, an ever-present help in time of trouble. पहिल्या वचनात सांगितलं देव आमचा आश्रय आहे, आमचे सामर्थ आहे, तो संकट समयी सहाय्यकार आहे, We can- सिद्ध आहे. We can abide in the presence of Jehovah Shammah. आपण यहोवा शामाच्या सानिध्यात राहू The word शकतो. of God says it's an ever-present help in time of trouble. देवाच्या वचन सांगताय संकट समयी तो सहाय्यकार आहे, We सिद्ध have आहे. to tell you good news this morning. आज सकाळी मला तुम्हाला चांगली वार्ता This सांगायची afternoon I would आहे. like to tell you good news. आज दुपारी मला चांगली वार्ता That सांगायची Jehovah आहे. Shammah is a very present help in time of trouble. तुमच्या संकट समयी यहोवा शामा तुम्हाला He सिद्ध is आहे, right मदत there. करण्याकरिता तो त्याच He is ठिकाणी right आहे. there. तो अगदी तुमच्या जवळ When you are आहे. when you are in sickness, He is right there. तुमच्या to आजारात तो claim तुमच्या and बरोबर आहे. proclaim your healing, His healing in your life. त्याचे आरोग्य तुमच्या जीवनात देण्याकरिता He is our strength.
तो आपलं बळ आहे. When we are in the presence of the abiding presence of Jehovah Shammah, जेव्हा श्यामाच्या ज्यावेळेस आपण सानिध्यामध्ये the असतो, presence is not only over here. त्याची उपस्थिती केवळ इथे But when नाही. you go out from this place, त्या जागेतून ज्यावेळेस when तुम्ही you बाहेर go in your जाता, workplace, तुमच्या कामाच्या when you ठिकाणी, go in your place of studies, त्या अभ्यासाच्या when you ठिकाणी, go in your place of business, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी Jehovah Shammah is our ever-present help in time of जेव्हा trouble. श्यामा सदा सिद्ध आहे तुम्हाला मदत Tell करण्याकरिता. to your neighbor that Jehovah Shammah is my ever-present help. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला सांगा की यहोवा क्षमा मला संकट He समय is सिद्ध my आहे मदत करण्याकरिता. ever-present help in time of trouble. संकट समय तो सिद्ध आहे मला There is मदत no करण्याकरिता. area, there is no time in my life where Jehovah Shammah is far away. He is there. He is right there to help me. अशी कोणती वेळ नाही की यहोवा क्षमा माझ्यापासून दूर आहे, तो अगदी त्याच ठिकाणी आहे, मला मदत करण्याकरिता तो सिद्ध आहे. Psalms 46 verse 2 to 3, the word of God says, स्तोत्रसंहिता 46 2-3 Jehovah वचन. Shammah, He gives us comforting peace in our life. यहोवा क्षमा आपल्या जीवनामध्ये सांत्वन देणारी शांती Verse 2, the देतो. word of God says, therefore will not be fear, though the earth be removed, and though the mountains be carried into the midst of the sea, though the waters thereof roar, and trouble, though the mountains shake with swelling thereof. 2-3 वचनात म्हणाले, म्हणून पृथ्वी उलती पालती झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गर्जनाने उसळल्या, त्याच्या उचंबळाने पर्वत हल्ले, तरी आम्ही भिणार नाही. The word of God says, त्याच वचन in the midst सांगतं, of fear, ज्यावेळेस आपल्याला भीती वाटते, the children of Israel, the Jerusalem nation was afraid यरुशलेम राष्ट्र घाबरलं, because they had no option, because they had seen what desolations the Assyrian kingdom had made to other nations. त्याच्याकडे पर्याय नव्हता. त्यांनी बघितलंय की जसं आशुरीच्या लोकांनी कसं उद्ध्वस्त केली इतर राष्ट्रांना, But they enjoyed the presence of Jehovah Shammah. जेव्हा श्यामाच्या उपस्थितीचा त्यांनी आनंद Jehovah घेतला. Shammah says when He is there with us, जेव्हा श्यामंत जास्त आपल्या बरोबर आहे, we will not be afraid. आपण Hallelujah. भिणार नाही. We will not be afraid. आपण भिणार नाही. And that's why Hebrews chapter 13 verse 6, the word of God says, इब्रिकरास पत्र 13 so 6 we वचन, can say confidently आत्मविश्वासाने that आपण म्हणूया, I will not be afraid. मी भिणार What नाही. can God, what can man do unto me? मनुष्य मला काय करणार. Do you believe that Jehovah Shammah is with you? तुमचा विश्वास आहे यहोवा क्षमा तुमच्या बरोबर आहे. Say, I will not be afraid. मी भिणार नाही. I will not be afraid. भिणार नाही. What can sickness do unto me? आजार माझ्या जीवनात What काय can करू? persecution do unto me? छळ माझं काय करेल? What can anybody's magical chant do unto me? कोणाचे जादूटोणा मला काय Jehovah करेल? Shammah is there right with me, and He can nullify every plans of the enemy against me. यहोवा क्षमा माझ्या बरोबर आणि शत्रूच्या प्रत्येक योजनाला तो रद्द करेल. You don't have to worry about what is the situation of our nation. आपल्या राष्ट्राची स्थिती काय तुम्ही घाबरू नका. One thing that we know is that the Lord is with us. एक Hallelujah. गोष्ट आपल्याला माहिती आहे, He is परमेश्वर there with आपल्या us. बरोबर आहे, तो आपल्या Let बरोबर us आहे. be faithful in exercising the voting power. ज्यास आपण विश्वासवाद आपलं मत आपण त्या ठिकाणी Don't देऊ. worry about who will come and what. Those things leave it to God. कोण येईल ते देवाच्या हातात सोडून द्या. Because Jehovah Shammah is right there. कारण यहोवा क्षमा तेथे Jehovah Shammah आहे. is right there in our life. Jehovah Shammah is right there in our family. Jehovah Shammah is right there in our city. Jehovah Shammah is right there in our state. Jehovah Shammah is right there in our nation. And everything that happens will be according to the will of God for the glory of God. यहोवा क्षमा आपल्या जीवनामध्ये आहे, यहोवा क्षमा आपल्या कुटुंबामध्ये, यहोवा क्षमा आपल्या शहरामध्ये आहे, यहोवा क्षमा आपल्या राज्यामध्ये आहे, यहोवा क्षमा आपल्या देशामध्ये जे काय होईल ते योग्य तो आपल्या जीवनामध्ये करणारा आहे. Psalms 46 verse 6 to 7, the word of 4 to 7, the word of God says, स्तोत्रसंहिता 46 there is 4 ते 6. a river, the streams whereof shall make the city of God the holy place of the tabernacles of the Most High. God is in the midst of her. She shall not be moved. God shall help her, and that right early. The heathen raged, the kingdoms were moved. He uttered his voice, and the earth melted. The Lord of hosts is with us. The God of Jacob is our refuge. स्तोत्र 46 4 ते 6. जिचे प्रवाह देवाच्या नगराला परस्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात अशी एक नदी आहे. त्या नदीच्या ठाई देव आहे, ते ढळावायचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करेल. राष्ट्र खवळले, राज्य डळमळले. त्याने गर्जना केली तर पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय. Jehovah Shammah has guaranteed rest in our lives. यहोवा Hallelujah. क्षमाने आपल्याला विसावा देण्याची खात्री And दिली when we आहे. receive the rest of God, ज्या देवाचे when we विश्रांती आपल्याला receive the मिळते, rest of Jehovah Shammah, जेव्हा क्षमाचे विसावा ज्यावेळेस the word आपल्याला of God मिळतो, says that there is going to peace.
there's going to be a peace in our lives. वचन Hallelujah. सांगतं आपल्या जीवनात शांती असेल. Does it mean that there is not going to be problem and difficulty? याचा अर्थ असं होत नाही आपल्या जीवनात संकट Word अडचणी of येणार God नाहीत. says in Isaiah chapter 43 verse 2. यशया 43:2 He says, when you go through the waters, you will not be drowned. तो म्हणला तुम्ही पाण्यातून जाल When तुम्ही you go बुडणार through the नाही. fire, you will not be burned. तुम्ही आगीतून जाणार तुम्ही He पोळणार doesn't नाही. say if there is water, if there is fire, fire and water will be there. बाबा असं म्हटलं नाही जर अग्नी असेल जर पाणी असेल पाणी आणि अग्नी Because of the असणारच. presence of Jehovah Shammah, who is right there in the midst of the fire and the waters. जेव्हा श्यामा जो उपस्थित आहे त्या पाण्यात अग्नीत आपल्या बरोबर That water will not burn drown us, nor pa- that fire will burn us. ते पाणी आपल्याला बुडवणार नाही ते अग्नी आपल्याला फोडणार नाही. Why? का? Because Jehovah Shammah is right कारण there. यहोवा श्यामा अगदी आपल्या बरोबर त्या Don't be ठिकाणी surprised आहे. when you go, that trials will come in your life. आश्चर्यचकित होऊ नका बाहेर गेल्यानंतर आपल्या And जीवनामध्ये you may त्रास think, संकट oh, येतील. Jehovah Shammah, where are you? जेव्हा श्यामा कुठे Jehovah आहे? Shammah is right there. यहोवा श्यामा अगदी तुमच्या And he बाजूला आहे. says, तो म्हणतो Jehovah Shammah says Jehovah Shammah that when you म्हणतो, face trials of diverse kind, do not be sorrowful, do not be afraid, count it all joy. आणि तो यहोवा श्यामा म्हणतो ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा तुमच्या जीवनात येतात त्यावेळेस तुम्ही आनंदी व्हा. Count it all joy. त्याला तुम्ही आनंदी व्हा निराश Why? होऊ नका. का? Because Jehovah Shammah is expertise in making a way through the water and way through the fire. आपण यहोवा श्यामा पारंगत आहे त्या अग्नीतून आणि त्या पाण्यातून आपल्यासाठी मार्ग तयार करून आपल्याला पलीकडे नेण्याकरिता. Psalmist says, there is a river, the streams whereof shall make the city glad. स्तोत्रकर्ता म्हणतो जिचा प्रवाह देवाच्या नगराला ना तो This is the river of peace. Hallelujah. ही शांतीची नदी I still आहे. remember when we were in the VBS, we used to sing that song. आम्ही VBS I got peace like a river. I got peace like a river. I got peace like a river in my soul. Receive the peace of God. देवाची शांती स्वीकारा. Receive the river of peace in your life. शांतीची नदी तुमच्या जीवनात स्वीकारा. I tell you, when we receive that peace in our lives, मी सांगतो ज्यावेळेस ती शांती आपल्या जीवनात आपण we स्वीकारू shall move out of every situation victoriously. प्रत्येक परिस्थितीतून आपण विजय येऊन पार Jehovah जाऊ. Shammah provides us sufficiency in the midst of the rest that we have. जे विसाव आपल्याला दिलेला आहे यहोवा श्यामा आपल्याला ती विपुलता देतो. Psalms 46 verse 5b, the word of God says, God shall help her, and that right early. सूत्रसंहिता 46:5 वचनाचा ब भाग प्रभात होताच देव त्याला सहाय्य God करेल. knows how to strengthen us. Hallelujah. देवाला माहिती आहे आपल्याला कशी God ताकद knows how द्यायची. to give us healing. God knows how to provide every need of ours. देवाला माहिती आहे आपल्याला आरोग्य कसं द्यायचं आपल्या प्रत्येक गरजांचा पुरवठा कसा When करायचा. every other nation they surrendered themselves to Assyria, Jerusalem knew that our help come from the maker of heaven and earth. प्रत्येक राष्ट्राने अशुरसला स्वतःला देऊन टाकलं परंतु आपण पाहतो की यरूशलेमच्या लोकांना माहिती आहे की मला सहाय्य करणारा परमेश्वर आहे जो पर्वतावर God आहे. has not called us to bow down before our situation. God has made us the head and not the tail. परमेश्वराने आपल्या परिस्थिती समोर आपल्याला नमन करण्याकरिता बोलवलं नाही कारण देवाने आपल्याला पाचारण केलं की आपण मस्तक आहोत He पूछ has नाही. made us to be conquerors in Christ Jesus. ख्रिस्त येशूमध्ये Hallelujah. त्याने आपल्याला विजेते बनवलं Do you आहे. believe that you are conquerors in Christ Jesus? तुम्ही विश्वास होता ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही विजेता आहात. I am not going to bow down. मी चुकणार नाही नमन I करणार am not नाही. going to bow down to Satan. Say, I am not going to bow down to Satan. मी सैतानासमोर झुकणार नाही. But I am going to walk in victory because Jehovah Shammah is with me. विजयात Hallelujah. पुढे चालणार आहे कारण यहोवा शामा माझ्या बरोबर आहे. We see that Jehovah Shammah gives us rest, and in that rest, He gives us His supremacy. आपण पाहतो यहोवा शामा आपल्याला विश्रांती देतो आणि तो अतिउच्च आहे. Verse 6, the word of God says, 6 वचनात the म्हटलं heathen आहे. raged, the kingdoms were moved. He uttered his voice, and the earth melted. हा वचन Hallelujah. राष्ट्र खवळले राज्य डळमळे त्याने गर्जना केली व पृथ्वी Our गळून God, गेली. Jehovah Shammah, is above all. आपला Hallelujah. यहोवा शामा The सर्वश्रेष्ठ word of आहे. the songwriter says, "Let God arise, let His enemies be scattered." ज्या तसंच सांगतं परमेश्वर प्रकाशमान हो आणि The त्याची fire शत्रूची goes पांगावांग before हो. him. The fire goes before him. अग्नी त्याच्या पुढे चालतो. The mountains melt त्या ठिकाणी at the name पर्वत of the वितळून Lord जातात. that is above all gods, that is Jehovah Shammah. देवाचं नाव जे सर्वोच्च नाव आहे म्हणजे यहोवा शामा. Do you believe that Jehovah Shammah, God, is there with us now? तुमचा विश्वास आहे का आता या ठिकाणी यहोवा Are शामा you देव glad तुमच्या that बरोबर आहे? Jehovah Shammah is with you? तुम्ही खुश आहात का यहोवा शामा तुमच्या Shall बरोबर you all आहे? stand in the presence of the Lord? सर्व प्रभूच्या I सानिध्यात उभे request the राहूया. choir to come forward. गायनवृंदांना विनंती आहे And की we त्यांनी are going to यावं. sing this song praising the name of Jehovah. Hallelujah. यहोवाचं नाव गात आपण स्तुती करणार आहोत. Can I hear loud hallelujah?
Hallelujah. 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 We serve a Jehovah Shammah. आपण यहोवा He's शामाच्या right सेवा here. करत आहोत. He's right here. तो इथे आहे. He will be right there in the midst of every situation that we face in this week. या आठवड्यात प्रत्येक परिस्थितीला आपण तोंड देऊ त्या ठिकाणी तो असेल. Let's glorify the name of the Lord. प्रभूच्या नावाचं गौरव करूया. Yehovah, 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 Yehovah जिंदा खुदा, वो हमारा बादशाह. Yehovah जिंदा खुदा, वो हमारा बादशाह. Face really doesn't tell me that you are glad. तुमचं मुख आम्हाला दाखवत नाही की तुम्ही खरोखर खुश You know, आहात. if God is with us. जर देव आपल्या बरोबर आहे. Shadrach, Meshach, and Abednego, they were rejoicing in the fiery furnace. शद्रक मेशक अबेदnego आनंद करत होते अग्नीच्या The भट्टीत. king designed to kill them. राजाने But निर्णय घेतला Jehovah Shammah ठारवायला. was right there यहोवा and he शामा त्या made them ठिकाणी होता. rejoice. त्याने त्यांना आनंद करायला लावला. So if Jehovah Shammah could make them rejoice in their fiery furnace, अग्नीच्या भट्टीत यहोवा शामा त्याला आनंद we are करायला दिला. under this roof तुम्ही या छपराखाली and आहात. we are going to rejoice. आपण आनंद करणार आहोत. We are going to come out. आपण बाहेर Let's येणार come out आहोत. of our place या जागेतून बाहेर and tell them, एकमेकाला सांगूया. I serve Jehovah Shammah. यहोवा शामा भक्ती करतो. Yehovah, 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 जिंदा खुदा, वो हमारा बादशाह. Yehovah जिंदा खुदा, वो हमारा बादशाह. जो मसीह में मुजस्सम हुआ. Yehovah, Gracious Heavenly Father, we thank you, Lord, for you are Jehovah Shammah. The Lord is there. परमेश्वर आम्ही आभार मानतो तू यहोवा शामा परमेश्वर And तिथे we are आहे. not going to be afraid आम्ही भिणार नाही because you are with us, Lord. कारण तू आमच्या बरोबर आहे. Help us to continue to experience the presence of Jehovah Shammah in our lives सातत्याने आम्हाला अनुभव येऊ दे यहोवा शामा आमच्या जीवनात so that we आहे. can move from glory to glory, from power to power,
for your glory, O Lord. जेणेकरून गौरवातून गौरवात सामर्थ्यातून सामर्थ्यात आम्ही जाऊ तुझ्या I pray गौरवासाठी. for your people, Lord. प्रभू तुझ्या लोकांसाठी मी Even प्रार्थना as they करतो. experience your presence throughout this week. आठवड्यात तुझ्या उपस्थितीत ते अनुभव घेत असताना Next Sunday when they come, पुढच्या रविवारी जास्त येतील. they will say that truly Jehovah Shammah has taken care of every need of ours. त्यामध्ये खरोखर यहोवा शामाने आमच्या सर्व गरजांची काळजी We घेतली ask your आहे. blessings upon them. त्यांच्यावर तुझे आशीर्वाद मागतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Everybody said, सर्वांनी Amen. म्हणावं आमेन. Amen. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. Amen. आमेन. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सान्निध्यात आपण आसन ग्रहण करूया. Brother Jason and Sister Christine Nason have provided snacks for all the church. ब्रदर जेसन क्रिस्टिन यांनी संपूर्ण मंडळीसाठी अल्प उपहाराची व्यवस्था So केली आहे. we want you to be a part of their joy and enjoy the snacks. त्यांच्या आनंदामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि तो अल्प उपहाराचा आस्वाद घ्या. If you are celebrating your birthday or anniversary this week, may I request you to please stand. वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असेल तर कृपा करून उभे राहूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to married wives. Happy birthday to you. Happy anniversary to you. Anybody having their anniversary today? कुणाचा आज लग्नाचा वाढदिवस आहे? Wow, let's clap Oh, hands for किती this dear छान. ones. टाळ्या वाजूया. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Shall we pray? प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday and anniversary in this week and standing over here and online. प्रार्थना करत जे प्रयोजन त्यांचा वैयक्तिक वाढदिवस लग्नाचा वाढदिवस साजरा करत जे या ठिकाणी आहेत जे ऑनलाईन आहे. Lord, we thank you for your faithfulness in their personal and marital life till now. प्रभू आभार मानतो त्यांच्या वैयक्तिक वैयक्तिक जीवनात तो आतापर्यंत विश्वास As they आहे. enter into a brand new year of their life, त्यांच्या जीवनात नवीन वर्षात पदार्पण करत help असताना them to continue to experience your faithfulness, providence, and protection. त्यांना मदत कर की त्यांनी अधिक अनुभव घ्या तुझ्या विश्वासपणाचा संरक्षणाचा That all the पुरवठ्याचा. promise of your word be fulfilled in their personal and marital lives. तुझ्या वचनाचे सर्व अभिवचन त्यांच्या वैयक्तिक वैयक्तिक जीवनात पूर्ण होऊ दे. We as a church, we bless them in Jesus' name. मंडळींना त्याने आम्ही त्यांना आशीर्वादित करतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सान्निध्यात आसन ग्रहण Let us करूया. worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. त्याचं दशांश आपलं दानार्पण सहकार्याचं दानत्व परमेश्वर Please enjoy भक्ती the snacks that has been provided by Brother Jason and Sister Christine Nason. ब्रदर जेसन आणि सिस्टर क्रिस्टिन नेसन जे अल्प उपहार आयोजित केलेला आहे. Reverend कृपा L.G. करून Koye and आशीर्वाद myself will stand right way in the church to meet you. द्या. रेव्हरंड एशी कोळे रेव्हरंड स्टीव्हन चर्चच्या मागे असतील तुम्हाला भेटण्याकरिता. God bless you. Have a blessed week walking in the presence of Jehovah Shammah. देव आठवडा तुमचा आशीर्वादित असो. यहोवा शामाच्या सानिध्यात तुम्ही चालत असताना Yehovah, 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 Yehovah जिंदा खुदा वो हमारा बादशाह Yehovah